बदलापूर उपजिल्हा शासकीय रुग्णालयाची दुरावस्था झाली आहे। महिला सिस्टर स्टाफच्या कमतरतेमुळे महिला रुग्णांचे हाल होत आहेत। महिला सिस्टर जागेवर नसताना सफाई कामगार रुग्णांना लावलेली सलाईन काढत असल्याचं समोर आलेलं आहे। चक्क सफाई कामगार रुग्णांना लावलेली सलाईन काढत असल्याचा हा धक्कादायक प्रकार। आम्ही जे रुग्णालयात जे आमच्या इथं दाखल असतात आम्हाला पूर्णपणे त्यांना मदत तर देणंच लागेल। सेवाकारी आम्ही पब्लिकचे सेवाकारी सेवाच करणार दादा। तुम्ही काय काम करता या मी रुग्णालयात? इथे सफाई कामगार आहे। आता तुम्ही थोड्या वेळपूर्वीच या ठिकाणी दोन्ही महिला होत्या, त्या सलाईन घेऊन आलेल्या आहेत। त्यांचं सलाईन तुम्ही काढलेलं आहे, सिस्टर नाही आहेत। संपले होते, सिस्टर लोक राऊंडला आहेत, सलाईन संपलेली होती म्हणून काढले। ते पेशंट पण आहे, गायनेकचे पेशंट आले, त्यांना चेक करायला गेलेत ते। का नाही, तिथे बाथरूमला जायचं होतं म्हणून नर्स नव्हत्या ना, म्हणून तर काढायला आले इकडे। नर्स तुम्हाला भेटले का? हे कोणी काढलं काय? त्या दादांनी काढलं, त्या दादांनी काढलं। मग आता काय त्याच्यामधनं रक्त वगैरे येते का? ते मी बंद करायचं ते चुकीचं बंद केलं म्हणून ते रक्त बाहेर आलं। मग तुम्हाला सिस्टर वगैरे कोण आलं नाही का या ठिकाणी? काय नव्हतं, सिस्टर तिथे नव्हत्या। मी सध्या उभा आहे बदलापूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये आणि आपण पाहू शकता या ठिकाणचं जे रुग्णालय आहे या ठिकाणी सिस्टर नसल्याने सफाई कर्मचारी जो आहे तो या रुग्णांच्या इकडे सलाईन लावलेली ती सलाईन काढतानाच या ठिकाणी दिसून येत आहेत। एकंदरीत 16 तारखेला जे या ठिकाणी प्रकरण घडलेलं, एक लहान चिमुकली मुलगी आलेली आणि तिला उपचार न दिल्याचा आरोप जो आहे त्यांच्या घरच्यांनी केलेला। त्यानंतर याची शहानिशा करण्यासाठी TV9ची टीम या ठिकाणी आली। त्यावेळेला आपण पाहू शकतो 30 बेडचं हे बदलापूर ग्रामीण रुग्णालय आहे आणि या रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिला देखील या ठिकाणी उपचार घेतात आहे। मात्र बेड नसल्याने या ठिकाणी आपण पाहू शकतो खाली जमिनीवरतीच गादी टाकून या ठिकाणी ठेवण्यात आले। विशेष म्हणजे आज रविवारचा दिवस आहे, अनेक स्टाफ जो आहे तो सुट्टीवरती असल्याचं सांगितलं जात आहे। आणि कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, बदलापूर।